हवामान विभागाकडून अंदाज देण्यात आला होता त्यानुसार यंदा पावसाळा उशिरा सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातल्या ज्या सगळ्या महानगरपालिका आहेत तर त्यांना पाण्याचं नियोजन हे काटेकोर पद्धतीनं करावं अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि म्हणूनच पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा काल एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये मंजुषा नागपुरे ज्या पुणे महानगरपालिकेच्या पुण्याच्या महापौर आहेत तर त्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलेली आहे आणि यासोबतच जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील यासोबतच विविध अधिकारी असतील यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जे झालं त्यानंतर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की पुणे शहरातला पाणी कपात हे 31 तारखेपर्यंत केलं जाणार नाहीये। आत्ता जो पुणे शहराला ज्या ज्या धरणांमधून पाणी पुरवलं जातं तर या सगळ्या धरणांच्या साखळीमध्ये सध्या उपलब्ध पाणी आहे तर ते 31 तारखेपर्यंत व्यवस्थित पुरू शकतं। त्यामुळे त्यामुळे व्यवस्थित आहे पाणी पुरवठा असल्यामुळे आता 31 तारखेपर्यंत कुठलंही पाणी कपात केली जाणार नसल्याची महत्त्वाची माहिती मंजुषा नागपुरे यांनी काल दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भातच आता नेमकी काय अधिकची माहिती आहे यासोबतच त्यांच्याकडून एक आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे की जे रनिंग टॅप म्हणजे आपण घरामध्ये काम करत असताना जे आपण पाणी सुरू ठेवून काम करतो तर ते काम न करता तुम्ही एखाद्या भांड्यात किंवा कशात तरी पाणी घेऊन त्याच्यातून ही कामं केली तर पाणी जे आहे तर ते थोडं वाचू शकतं असं सुद्धा आव्हान त्यांनी केलेलं आहे। नेमकं काय म्हणालेत मंजुषा नागपुरे ते आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये व्हिडिओमध्ये। आत्ताचा जो धरण साठा आहे तो 32.80 आहे। आपल्याला 1560 MLD पर डे लागतो म्हणजे 9% हो शिल्लक 1560 MLD आपल्याला पर डे आपण पाणी वापरतो पुणे शहरासाठी आणि 1.65 TMC मंथली असते। याचा अर्थ जर आपण पाणी कपात केली एक दिवस आड तर मग साधारण 0.5 TMC आपली डेली पाणी बचत होऊ शकते असं त्यांचं एक म्हणणं होतं। पण आपला IMDचा फोरकास्ट साठी आपण थांबूया आणि मग बघूया कसं करता येतं। IMDचा फोरकास्ट आत्ताचा असा आहे की 92% सरासरी पाऊस पडेल परंतु तो पाऊस लांबणीवर आहे असं त्यांचं म्हणणं आहे की जुलैच्या नंतर। म्हणून मग CM ऑफिसकडनं असं एक निर्देश होते की आपण पाण्याचा एक अंदाज घ्या 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला पाणी पुरवता आलं पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला त्याचं नियोजन करता आलं पाहिजे। आता हे सगळे निर्णय घेत असताना मी त्यांना गेल्या 5 वर्षाचे जे काही पाणी साठा होता आणि त्यांचं दरवेळेला ते म्हणजे दरवर्षी 1 मे ही त्यांची तारीख असते। 1 मेला धरण साठा ते कॅल्क्युलेट करतात। तर गेल्या 5 वर्षाचं त्यांची जी आकडेवारी घेतली त्याप्रमाणे 22ला 12.17 TMC होतं, 23ला 10.34 होतं, 2024 मध्ये 8.16 होतं। म्हणजे ज्या वर्षी आपल्याकडे अल्निनोचं आपल्याला तेव्हा सुद्धा आपल्याला सांगितलं होतं आणि रेनफॉल कमी होता तेव्हा। मग 8.16 असताना आपण 2024 मध्ये पाण्याची कपात केली होती। एक दिवस आड आपण पाणी सगळीकडे देतो। 2025 मध्ये 8.89 होता तरी आपण पाणी कपात केलं नाही। 2026 म्हणजे आत्ता 10.13 शिल्लक आहे TMC। म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की अजून थोडे दिवस 31 मे पर्यंत आपण थांबूया आणि त्यानंतर पाणीचा कसं काय निर्णय घेता येतोय म्हणजे पाणी कपात असं मी म्हणणारच नाही पण पाणी किती पुरवायचं कसं पुरवायचं ह्याचा एक आपण निर्णय 31 मे नंतर पुन्हा घेऊया। हो त्यांनी केलंय नियोजन आणि तेच नियोजन त्यांनी आज आपल्याला सांगितलं की त्यांनी तेच नियोजन सांगितलं की पाणी कपात म्हणजे त्यांच्याकडनं इरिगेशन कडनं होत असताना पुणे शहर आला म्हणजे पिण्याचं पाणी आणि आवर्तन जे पुढे त्यांना द्यावं लागतं ह्या दोन्हीकडे ते कपात करणार। असं नाहीये की तिथे देत आहेत आणि आपल्याला कमी देतात असं नाही, करत असताना दोन्हीकडे करणार। त्यांनी आज विषय काढला होता पण मी त्यांना म्हणाले की तो वेगळा विषय घेऊन आपल्याला त्याची बैठक घ्यावी लागेल। काही माहिती मी त्यांच्याकडे मागवली आहे की आपण
त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपल्या आयुक्तांचं असं म्हणणं आहे की 1.60 टीएमसी आपण त्यांच्याकडे मागितलं होतं गावं समाविष्ट झाल्यानंतर साधारण 6 वर्षापूर्वी. ऑन पेपर आहे, फक्त त्याचं अग्रीमेंट न झाल्यामुळे त्यांनी आपल्याला त्याचं पेनल्टी लावली. पण मी त्यांना म्हटलं ते सगळं आमच्या पुढे ठेवा, तुम्ही म्हणता म्हणून पेनल्टी नाही, तुमची आकडेवारी काय, तुमचं अग्रीमेंटचं काय क्लॉज आहे, हे सगळं आमच्या पुढे ठेवल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही. आज आपण तो विषय घेतला नाही थकबाकीचा, साधारण 8 दिवसांनी पुन्हा तो विषय घेता येईल. मग तेव्हा दोन्हीचे विषय एकत्र करून आपल्याला बोलता येऊ शकतो. हा झाला पाणी पुरवठ्याचा विषय. नाही, असं आज काही ते म्हणाले नाही मला, आज असा काही विषय झाला नाही. त्यांनी जे पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज ही बैठक लावली होती आणि त्यामध्ये हे क्लिअर आम्ही त्यांना सांगितलं की 31 मे पर्यंत आम्ही तरी आता काही पाणी कपात करणार, त्यानंतर आम्ही बघू काय करायचं. हो, त्यांचं म्हणणं आहे पाणी कपात करावी लागेल, कारण आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवायचंय आणि जर आपण आता पाणी कपात केली नाही तर क्रायसिस जास्त होतील, तेव्हा जास्त पाणी कपात करावी लागेल, मग पुन्हा प्रॉब्लेम्स जास्त येऊ शकतात. कारण एक दिवस आड जर आपण पाणी कपात केली तरच आपण जास्तीचं पाणी वाचवू शकतो, जे आपल्याला पुढचे काही महिने पुरवता येऊ शकतो. नियमित राहील, मे अखेरपर्यंत नियमित राहील. त्यानंतर पाण्याचा साठा किती आहे त्याच्यावरती आणि पावसाचं प्रमाण किती असेल त्यावरती आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. पण मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत पुणेकरांना सांगू इच्छिते की आपण पाणी जपून वापरायचं आहे आणि एक धोरण असं आहे की नो रनिंग टॅप्स. पाणी नळातनं म्हणजे नळ चालू ठेवून पाणी जे वापरलं जातं सतत ते कमी केलं पाहिजे. पाणी साठवून मग त्यातनं कामं केली तर जास्त बरं राहील. म्हणजे हे विशेषतः मी महिलांना हे सुचवते, ज्या कोणी आपल्याकडे घरेलू कामगार महिला येतात त्या नळ चालू ठेवून काम करतात, त्यामुळे पाणी खूप वाया जातं असं आपल्या सगळ्यांच्याच निदर्शनात येतं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत पाणी साठा आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत आपल्याला पाणी खूप जपून वापरायचंय. असं कधी करतो आपण. या सगळ्यामध्ये हवामान विभागाकडून यंदा पुणे शहरात 92% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र हा पाऊस जून महिन्यानंतरच सुरू होईल किंवा व्यवस्थित पाऊस पडायला सुरुवात होईल. त्यामुळे त्यापूर्वी जो पाणीसाठा आहे तर तो 31 मे पर्यंत व्यवस्थित पुरू शकतो. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.